म्हणू का? नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला आज लोणचं करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगते. बघा, आम्ही बाजारातून अशा गावठी कैऱ्या कापून आणल्यात आणि मी चांगल्या पाण्याने असे कैऱ्या ते आंबे धुवून कैऱ्या मग कापून घेतल्या आणि आता हे बघा अशा चांगल्या कपड्यांनी पुसून आपल्याला रात्रभर मी ह्या पुसून सुकत ठेवल्या थोडा वेळ. पण आता आपण आणि हे बघा अशा कोळी पण त्याची काढून टाकायच्या, अशा कोळ्या निघतात त्या पण काढून टाकायच्या. आता आपण त्या चांगल्या सुकल्यात. मी आता पाणी नाही लागून द्यायचं अजिबात, नाही तर खराब होतं लोणचं. हे बघा आपण मी पुसून चांगल्या स्वच्छ केल्यात. आता एका भांड्यात आपण काढून ठेवू आणि त्याला हळद मीठ लावून ठेवायचं रात्रभर मुरवत. मग सकाळी किलो कैरी आहे. मी हे बघा छोटे चमचे ते पोहे खायचे चमचे 2 चमचे मीठ टाकलं आणि आपण हळद पण 2 चमचे हळद टाकू आणि असं चांगलं मुरून असं हे करायचं, हलवायचं सगळ्या बाजूनी, म्हणजे त्याला परत पाणी सुटतं हळद मिठाचं. आणि परत आपण हे केलं ना, रात्रभर मुरवत ठेवलं का हे बघा असं काळं असलं ना काढून टाकायचं. असं हलवून घ्यायचं. पाण्याचा थेंबही लागून नाही द्यायचा, नाही तर मग लोणचं टिकत नाही, लोणचं खराब. का तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, काही टिप्स सांगाल मी त्या तुम्ही फॉलो करा आणि तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही ह्या पद्धतीने तुम्ही लोणचं घातलं तर. हे बघा आता आपण हळद मीठ लावून ठेवले. आता आपण याला झाकून ठेवणार, रात्रभर मुरवत ठेवायचं. मग त्याला पाणी सुटतं चांगलं आणि मग आपण सकाळी ते तुम्हाला दाखवते उद्या. हे बघा आपल्या फोडीला चांगले पाणी सुटले. आता आपण निथळायला ठेवू आणि अजिबात पाण्याचा हात नाही लावायचा. हे बघा मी आता अशी कोरडी चाळण आहे चांगली, पातेलं पण चांगलं हे सुकं. आता हे बघा हे पाणी आहे ना असं काढून घ्यायचं. हे बघा पाणी सुटतंय मिठाचं आणि हळदीचं. आपण याच्यात ओतून घेऊ आणि हे थोडा वेळ असं निथळून द्यायचं आणि मग पुसून परत फॅन खाली 2-3 तास फॅन खाली सुकवायचं. नाहीतर तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हात सुकवलं 1 तासभर तरी चालतं. आता आमच्याकडे ऊन आहे, आम्ही हे 1 तासभर उन्हातच सुकवणार आहे. आता हे पाणी चांगलं निथळून देऊ आणि आपण कपड्याने पुसून मी वाळत घालते. तर बघा आपलं पाणी चांगलं निथळलंय. आता अशा मी फोडी ठेवते आणि 2-3 तास मी उन्हात ठेवणार आहे. चांगल्या सुकून द्यायच्या उन्हात आणि मग लोणचं घालायचं. मी तुम्हाला संध्याकाळी लोणचं घालून दाखवते, तोपर्यंत सुकून देणार. असं ठेवायच्या. सुकवायचं असले तर 7 किंवा 8 तास चांगले सुकून द्या, नाहीतर रात्रभर फॅन खाली सुकवल्या तरी चालेल. 10-12 तास सुकवल्या तरी चालेल घरात तुम्हाला ऊन नसेल तर. आणि उन्हात 2 किंवा 3 तास ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं, कारण आता ऊन पण कडकडीत आहे ना. बघा आपल्या फोडी आता चांगल्या ठेवल्यात. आता मी याला उन्हात घेऊन जाणार आहे, उन्हात ठेवणार आहे. हे बघा आपल्या कैऱ्या चांगल्या मी 2-3 तास उन्हात ठेवल्या, चांगल्या सुकल्या. आता आपण लोणचं घालून घेऊ. त्यासाठी लागणारे साहित्य सांगते मी. हे बघा मिरी लागल आपल्याला थोडीशी. मी अर्धा चमचा मिरी घेतली, 9-10 लवंग घेतली, 9-10 आणि थोडीशी दालचिनी घेतली, तुकडे दालचिनीचे 4 आणि आपल्याला थोडीशी मेथी लागल. तर आपण आधी हे भाजून घेऊ. जास्त पण नाही भाजायची, मेथी जास्त भाजली ना कडवट होते. बघा आता थोडंसं भाजून घेऊ आपण. बघा आता शेवटी मेथी घालायची, गॅस बंद करायचा आणि आता आपण ते थंड व्हायला ठेवू. जास्त नाही भाजायचं. हे बघा मी थंड व्हायला ठेवते. चांगलं थंड झालं ना मग वाटायचं. आणि लोणच्याला कसं पाण्याचा स्पर्श अजिबात लागून नाही द्यायचा. मी आता हे बघा मोहरीची डाळ घेतली 50 ग्रॅम आणि मोहरी आपली घरची मोहरी आहे ना ती थोडीशी मिक्सरवर फिरवली. हे बघा तिची अशी डाळ करून घेतली, अशी झाली. छान होतं मग लोणचं. आणि थोडंसं हिंग घेतला 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घेतलं. आधी पण आपण लावलेलं होतं मीठ. आणि 3-4 चमचे मी
लाल तिखट घेतलंय, यामध्येच बेडगी मिरची पण आहे आमची आणि लाल तिखट पण आहे. हे वाटून घेऊ. मिक्सरचं भांडं पण सुकं करायचं चांगलं, मग वाटायचं. पाणी थोडं जरी लागलं ना तरी लोणचं खराब होतं. मी आता हे मसाला काढून घेतलाय, जास्त बारीक पण नाही करायचा. थोडीशी मिरी त्याच्यात असली ना का चवेला पण छान लागतं. असं ठेवलाय. आता आपण तर का मी कढई आता कढई ठेवली तापायला. आता आपण 2 फुलपात्र मी मोजायला इकडं गरम करायला ठेवलं होतं. 1 किलोला मी 2 फुलपात्र तेल घालते. कारण लोणचं आहे ना आपलं, लोणच्याच्या वरती असं तेल आलं पाहिजे, म्हणजे लोणचं खराब होत नाही. हे बघा, आता आपण ना त्याच्यात परतून घेऊ मसाले. हे बघा, मी आता हे लसूण आहे ना भरपूर टाकायचा, लसूण चांगला लागतो त्या लोणच्यामध्ये. हे बघा, मी आता लसूण थोडासा परतून घेते. खराब पण नाही होत, थोडासा चांगला असा परतून घ्यायचा. मग आपण गॅस बारीकच ठेवायचा चांगला. याचा लसूण थोडासा परतला का आपण हे मसाले टाकू. खडे मसाले हे का मोहरीची डाळ टाकते आणि ही घरच्या मोहरीची थोडीशी मी बनवली ती टाकू. हिंग टाकते 1 चमचा आणि लाल तिखट आणि बेडगी मिरची एकत्रच आहे ती टाकू आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. हे चांगलं मिक्स करायचं. बघा, आपले मसाले चांगले परतलेत. आता आपण गॅस बंद करू आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं हे. मग आपण लोणचं टाकायचं त्याच्यात. कैरीच्या खापा त्याच्यात आपण काढून घेऊ मग आणि मग बरणीत भरायचं. किंवा हे बघा, असा माठ असतो ना त्याच्यात लोणचं खूप टिकतं. त्याला वरून असं झाकण असतं. हे बघा, याच्यात भरायचं आणि असं फडकं बांधून पॅक ठेवायचं. दररोज असं करून हलवायचं, म्हणजे चांगलं मुरतं त्यामध्ये. हे बघा, आपला मसाला आता लोणच्याचा पूर्ण थंड झाला आहे आणि कोमट सुद्धा नाही पाहिजे, असा पूर्ण थंड झाला पाहिजे, तर ते लोणचं टिकतं. नाही तर लोणचं लवकर खराब होतं. आता आपण हे बघा, या फोडी आहेत ह्या चांगल्या स्वच्छ धुवून वाळवल्या. आता आपण याच्यात टाकू आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं खूप छान होतं हे लोणचं. 2 वर्ष आरामात टिकतं अशा पद्धतीने केलं तर. हे बघा, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता हे रात्रभर ना असंच ह्याच भांड्यात ठेवू आणि सकाळी बरणीमध्ये मग भरायचं, म्हणजे चांगलं थंड होतं आणि ते मुरतं पण चांगलं. आणि हे लोणचं लगेच खायला घेता येत नाही. कमीत कमी 8 ते 10 दिवस तरी याला मुरवायला लागतं चांगलं. तर अशा पद्धतीने तुम्ही लोणचं नक्की करून बघा. हे बघा, असं आता आपण ह्याच भांड्यात ठेवलंय मी काढून. आता आपण ना याला रात्रभर मुरून देऊ आणि सकाळी आपण त्याचं चांगलं बरणीत भरू सकाळी हलवून, म्हणजे मग तेल पण असं सुटतं चांगलं. आता झाकून ठेवते मी. हे बघा, आता आपण असं बरणीत भरायचं. बरणीत भरल्यावर पण ना त्याच्या असं अर्धा इंच वरती तेल ठेवायचं. आता याचं पण तेल सुटले. हे बघा, आता एवढं तेल आहे, पण आपण अजून मी हे गरम केलेलंच तेल आहे त्याच्यातलं ठेवलं होतं, ते आता वरून असं ओतू. हे बघा, असं वरपर्यंत अर्धा किंवा 1 इंच असं तेल पाहिजे. मग लोणचं 1-2 वर्ष चांगलं टिकतं.
बघा असं पॅक चांगलं झाकण लावायचं आणि असं वरून कपडा बांधून ठेवायचा, म्हणजे चिलटं बिलटं जात नाही. आणि दररोज 8-10 दिवस दररोज असं हलवायचं त्याला चांगलं. हे बघा असं असं हलवून घ्यायचं दररोज सकाळ संध्याकाळ, म्हणजे बघा असं तेल पण सगळीकडं मसालाही भरलाय, असं हे करायचं. आणि तुम्हाला जर असं लोणचं केलेलं आवडलं असलं तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.